सर्व हे अन्न खातात. सरकारने सांगायचं शेतकऱ्याला आम्ही असं करू तसं करू. गेल्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्याला कर्जमाफीची घोषणा केली आणि आपण सर्व शेतकऱ्यांनी त्या घोषणेला बळी पडून मोठ्या प्रमाणात भाजप आणि युतीच्या सरकारला मतदान केलं. काय झालं? एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करायची आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं करोडो रुपयाचं कर्ज माफ करण्याचं धोरण हे सरकार राबवत आहे. या गोष्टीकडे आपण गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये लढायचं आणि तिकडं पद्धतशीरपणे आपले जे कायदे आहेत ते मंजूर करून घ्यायचे. मला जर कदाचित आता मागे जे आपलं अधिवेशन झालं जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्याचं आपल्याला दुसऱ्याच्या कामाला म्हणजे आपलं दुसरं लक्ष आणि हळूच तो कायदा पास करून घेण्यात आला. असे अनेक कायदे आहेत ते सरकारनं आपल्यामध्ये कधी मुस्लिम समाज हिंदू मुस्लिम मागासवर्गीय मराठा तर आता ओबीसी आणि मराठा वाद लावला आणि पद्धतशीर आपलं राजकीय सरकारने केलेला आहे. यापासून आपल्याला आता सावध राहायचं. त्याच्यानंतर आपला वाली कोणी राहणार नाही. शेतकऱ्यांना जर आपला पक्ष सोडून एकजुटीनं काम करावं लागणार आहे तरीच आपला वाली राहणार आहे. मित्रांनो, एकीकडे सोयाबीनचे भाव बघा. आपलं सोयाबीन बाजारात यायला लागलं. केंद्र सरकार विदेशातून सोयाबीन आयात करतं आणि पर्यायानं आपले भाव पडतात. आपले कापूस आला विदेशातून गाठी खरेदी करायच्या आणि कापसाचे भाव पुढे वाढायचे. कारण माझा शेतकरी कष्टकरी हा श्रीमंत नाही झाला पाहिजे, सुधारला नाही पाहिजे. तो अक्षरशः गुलामीत राहायला पाहिजे आणि त्यांनी ते जेव्हा जेव्हा आपल्यावर काही लादले ते करण्यासाठी ते षडयंत्र सरकार केलं. खताचे भाव बघा. गेल्या 5-6 वर्षात खताचे भाव 600 रुपये कशामुळे वाढले माहिती आहे का तुम्हाला? शेतकरी माहित आहे? खताच्या पोत्यावर मोदीचा फोटो डायरेक्ट 6 पोतं 1650 रुपयाला. कधी लक्षात येणार आहे आपल्याला? कशात त्यांचा प्रचार करायचा काय म्हणजे करोनाची लस आली मोदी साहेबांचा कार्ड काढत तरी त्याच्यावर फोटो. जसंही त्याच्यावर बॅन आला विदेशामध्ये त्या इंजेक्शनला सांगितलं की हे इंजेक्शन बोगस आहे आणि याच्यावर केस करायला त्याचबरोबर मोदी साहेबांचा फोटो गायब. म्हणजे एवढ्या चुकीचे काम करून सुद्धा हे सांगतात की आमची 56 इंचाची छाती आहे. मित्रांनो, आता या पुढे सुद्धा काहीतरी फंडा येईल. आता ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आपण कुठल्या पक्षाला बळी पडू नये. कारण जोपर्यंत सोडून फायदा होणार नाही. यांना मुळासकट उचलण्याचं काम आपल्याला करावं लागेल. त्यासाठी ग्रामपंचायत पासून तर पंचायत समिती जिल्हा परिषदला यांना आणि यांच्या कार्यकर्त्याला या सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय आपल्याला म्हणून माझी कळकळीची विनंती आहे. शेतकरी आपण घामाचं कष्टाचं फळ जर कोणी देत नसेल तर अशा सरकारला आपण निवडून देऊ नये. आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे सरकार इतकं हुशार आहे की इलेक्शन आलं की कुठल्या तरी निमित्त काढतं. आता मी सांगितलं की आता मागच्या इलेक्शन मध्ये ओबीसी मराठा पण माझा आमचा एससी समाज हिंदू मुस्लिम हे 2 समाज सुधारले म्हणजे हुशार झाले. त्यांना कळाले की आता ह्या समाजाला हे वाद लावून होणार नाही म्हणून ओबीसी मराठा बाबा ओबीसी शेतकरी नाही आमच्या खंड्याला काम करत ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मराठा समाज काम करतो. ओबीसी मुस्लिम आणि एससी समाज हा खांद्याला खांदा लावून काम करतो. सगळ्यात जर भारतामध्ये शेती हा सगळ्यात मोठा सर्व समाजाचा व्यवसाय आहे. म्हणून शेतीला भाव दिल्याशिवाय माझा समाज सुधारणार नाही. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण यापुढे लक्षात ठेवा. जे म्हणतोय यांना ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा यांना आणि यांच्या कार्यकर्त्यांना आपण बाजूला सारणार नाही. तोपर्यंत आपली शेतकऱ्यांची जोपर्यंत एकी करणार नाही तोपर्यंत आपल्याला भाव देणार नाही. माझी सर्वांना विनंती आहे की आपण एकजुटीनं या सरकारचा विरोध करूया आणि जोपर्यंत
जेव्हा जेव्हा या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आपण आव्हान करसाल तेव्हा सगळ्यांनी आपण एकत्रितपणे येऊन या सगळ्यांचा विरोध करूया एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द जय हिंद जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवरायाची शपथ आहे. तुम्ही सगळ्यांनी खाली बसायचं. जर शेतकऱ्याचे औलाद असतील तर सगळ्या खाली बसतील. त्यानंतर आपण 2 मिनिटांमध्ये आवडायचं जोगदंड झालं ते याच्यावर गेलं उभं राहिलं तरी जमत होतं. एवढी अवघड शपथ आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी ह्युमन राईट्स मानव अधिकार संरक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकरी संघटनेच्या पाठिंबा भाऊदार आज दिलेला शिवारांना 2% आपला फोन आल्याच्या नंतर साहेबांना फोन लावला आणि साहेबांनी तात्काळ मान्यता दिली आणि तुम्हाला आम्ही ह्युमन राईट्सचं पत्र पाठवलं. मित्रांनो, शेतकऱ्याला जात नसते 18 प्रगत जाती मारा म्हणून ते जात शेतकरी आहे. म्हणून आपल्याला सर्वांनी एक वृत्तीनं एक तळमळीनं एकत्र यायचं असतं. कुठं आजूबाजूला काय झालंय शेतकऱ्याची अवस्था धनी धुळ्यानं आणि चोरा वावरानं झाले. म्हणून सरकारला जर धमक ताकद दाखवायचं असेल तर तुमच्या मनगटात दम पाहिजे. अरे रोमदेव दाबता पण रस्त्यावर कामून तुम्ही येतात. मला हेच शोकांतिका वाटते शेतकऱ्यांची. कारण तुमच्या मालाला भाव MRP प्रमाणे नाही आणि तुमचा भाव ठरवतो महाराष्ट्र शासन ठरवतो. म्हणून तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे, कर्जमाफी का देत नाही? आमच्या मालाचा भाव तुम्ही ठरविता. बच्चूभाऊचं आंदोलन झालं किती दिवस भावानं उपोषण केलं. अरे शेतकऱ्याच्या तुमच्या आमच्या लेखनासाठी तो माणूस तळमळ करतोय. बच्चूभाऊ म्हणजे कोणी साधा माणूस नाही. अरे त्याला गाळातून आलेला माणूस आहे, पिचून आलेला माणूस आहे. तुम्ही सुद्धा उद्या याच्यात बच्चूभाऊ कोण तयार होऊ शकतोय. म्हणून मला एकच सांगायचं सर्व शेतकऱ्यांना की आपण जो शेतकरी असेल त्या शेतकरी संघटनेचा माणूस असेल कुठल्याही संघटना असेल त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहायचंय. म्हणून तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना, तुम्ही माघार कुठंच घ्यायची नाही. तुम्ही जसं धोरणात काम करता असं आंदोलन कुठं घडलं शेतकऱ्यांचे. बच्चूभाऊचं आंदोलन आहे. बच्चूभाऊ तर पिचीवर आलेले आहेत. पण तुम्हाला एकच सांगतो, यानंतर मी बच्चूभाऊचा आवाज आला ह्युमन राईट्स मानव अधिकार संरक्षण संस्थेचा पाठिंबा आमचा शिवाराला कोर्ट घे कधी मी तुम्हाला एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अरे असा कसा देत नाही, असा कसा देत नाही. अरे हरामखोर सरकारचं करायचं काय? कर्जमाफी झालीच पाहिजे. सातबारा कोरा झालाच पाहिजे. या गांडू सरकारचं करायचं काय? योजना सरकारचं करायचं काय? यानंतर शुभम भोसले थोडक्यात म्हणजे 2 मिनिटांमध्ये आपला मनोगत व्यक्त करा आणि आपल्या लवकरात लवकर आपल्या ट्रॅफिक क्लिअर करायची. आजचा हा लढा 24 जुलै आजचा हा लढा शेतकऱ्यांच्या स्वाभिमानी जगण्यासाठीचा आहे. आजचा हा लढा अन्यायाच्या विरुद्धच आहे. यासाठी आपल्या प्रत्येकाला लढायचं आहे. एकजुटीने अखेरपर्यंत विजय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला खंबीरपणानं लढायचं आहे. या अन्यायाच्या विरुद्ध शासन म्हणतंय आमच्या तिजोरीत पैसा नाही. तुमची पेमेंट वाढवण्यासाठी तुमचे महागाई भत्ते वाढवण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि आमचा सातबारा कोरा करण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही. किती मोठी शोकांतिका आहे. जगामध्ये फिरताना आपण म्हणतो आपला देश कृषीप्रधान देश आहे. पण आपला हा शेतकरी इथं मरतो आहे, कर्जापायी मरतोय. विचार करण्याची गोष्ट आहे. बाबा माझा शेतकरी मरतो कर्जाच्या ओझ्यानं. टाकणधुल्या कृषी मंत्री बेजार रमी खेळून रमी खेळतो कृषी मंत्री. लाज वाटली पाहिजे त्या कृषी मंत्र्याला. आपला शेतकरी बाप किती अन्याय सोसत आहे. आतापर्यंत त्या पिढ्या बर्बाद झाल्या. आतापर्यंतच्या लक्षात घ्या. आपल्याला
जर कोणी न्याय मिळवून देणार असेल तर तो फक्त शेतकरी देऊ शकतो. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला स्वतःला लढावं लागतं. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध दुसरा संघर्ष करत नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आता एकजूट ही पूर्ण तालुक्यापुरती नाही, आपल्या जिल्ह्यापुरती नाही, तर संबंध महाराष्ट्रभर हा लढा आपल्याला पेटता ठेवायचा आहे आणि आपल्या हक्कासाठी आपल्या प्रत्येकाला लढायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. यानंतर युवा शेतकरी नरेंद्र चौकट आपल्या बरोबर व्यक्त करते. सगळ्या शेतकऱ्याला एक विनंती आहे, आजूबाजूला जे शेतकरी थांबलेले आहेत, कृपया आपण सगळे शेतकरी आहात, कोणावर सगळ्यावर कर्ज आहे. कारण महाराष्ट्रावर जवळपास 8,35,00,00,000 रुपये कर्ज आहे. म्हणजे प्रत्येक माणसावर जवळपास एक 90,000 रुपयाचा आकडा येत आहे. त्याच्यासाठी सांगतोय सगळे बसून घ्या आणि एकच एक विनंती करतोय की आता आपण जसं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, या मुख्यमंत्र्यांनी जे आपल्याला निवडणुकीच्या पिरियडमध्ये आपल्याला प्रत्येकाला एक क्लिप येत असत, 7/12 कोरा कोरा कोरा. आता मी फक्त म्हणणार शेतकऱ्याचा 7/12, तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्याच्या टोन मध्ये म्हणायचं कोरा कोरा कोरा. 7/12 7/12 आवाज येईना. 7/12 आपण या ठिकाणी जमलो. चक्काजाम आंदोलनाचा आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आपण पूर्णा तालुक्यामध्ये चक्काजाम केलं आणि इतकी संख्या, बरीचशी संख्या आहे. कारण लाखोची भीड काही कामाची नसती, हजारोची भीड काही कामाची नसती. आपण जे म्हणतो ना, वेडात मराठे वीड दौरले 7, फक्त 7च पाहिजे असतात, जास्तीची गरज नसते. आज जेवढे आलेत तेवढ्यांना शेतकऱ्याची काळजी आहे, शेतकऱ्याची कळकळीची कळकळ आहे, शेतकऱ्यांविषयी काहीतरी आत्मीयता आहे, आपली स्वतःची आत्मीयता आहे. कारण आपण जे जमलो ते स्वतःसाठी जमलो आहोत. आपण कोणासाठी जमलो नाही, आपण आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी, आपल्याला पाहिजे असलेल्या कर्जमाफीसाठी. आतापर्यंत 2014 पासून 2025 पर्यंतची आकडेवारी मी काल सर्च करीत होतो की या देशामध्ये 16,35,000 करोड रुपयाची कर्जमाफी उद्योगपतीची झालेली आहे. शेतकऱ्यावर कर्ज किती आहे? शेतकऱ्यावर 8,35,000 कोटी रुपये कर्ज आहे. उद्योगपत्याचं कर्ज किती माफ झालं? याच्यापेक्षा 2 पटीनं, त्याच्यापेक्षाही जास्त शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं. आणि हे सरकार कोणाचं आहे? आपण जर म्हणायला गेलो, शेठजीचं सरकार आहे. हे सरकार उद्योगपत्याचं सरकार आहे. हे सरकार कोणाचं आहे? पुंजीपत्याचं सरकार आहे. कारण त्याच्यातूनच जन्म घेतलेलं हे सरकार 2014 मध्ये आपण सगळ्यांनी बोकांडीवर घेतलेलं आहे. कारण आपण का बोकांडीवर घेतलं? कारण 2014ला आपल्याला वाटलं होतं आजचे दिन आएंगे. आम्ही बोललो, आम्ही मतदान केलं, हर हर मोदी, घर घर मोदी, आम्ही सुद्धा केलं. कारण आम्हाला प्रत्येकाला वाटलं होतं आजचे दिन येतील, काहीतरी होईल. कारण आपण मागचं सरकार पाहिलं होतं की आपण त्या सरकारनं काय केलं. कारण त्या सरकारचे जे काही गोष्टी निघत होत्या त्या सरकारच्या नुसार 2014ला देखील आम्हाला पहिल्यांदा मतदान आलं होतं. आम्ही डोसक्यावर घेतलं मोदी साहेबाला, पण नंतर करायला लागला हळूहळू 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 की आमच्या खिशातूनच पैसे काढून घ्यायचे. आज आपण सरकार या ठिकाणी निवडून दिलं. आपल्याला प्रत्येकाला वाटलं की बाबा लाडकी बहीण दिली, आणखी आपल्याला काहीतरी दिलं. असं किती जणांना माहित आहे की मागच्या 17 तारखेला 275 रुपयानं पोटॅशचे भाव वाढले. कालच्या 17 तारखेला मागचे तर रेट सोडून द्या, 275 रुपयानं पोटॅशचे भाव वाढलेले. आणि एवढे भाव वाढल्याच्या नंतर देखील आपला शेतकरी पेटून उठत नाही. आपला शेतकरी कुठं आंदोलन करत नाही. आंदोलन का करत नाही? आज कर्मचाऱ्याची संख्या आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये असून 2% असेल. 2% कर्मचाऱ्याने लेखणी बंद आंदोलन केलं की त्यांची मागणी लगेच पूर्ण करतं. 6वा वेतन आयोग देतं, 7वा वेतन आयोग देतो, आता 8वा वेतन आयोग काहीतरी जाहीर केलेला आहे. महागाई भत्ता आहे, निवासी भत्ता आहे, येण्या जाण्याचं डी असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना देतं. पण आपण देश जगवतोय. कोरोना काळामध्ये कोणाची नोकरी कामाला आली नाही. कोरोना काळामध्ये कोणती फॅक्टरी कामाला आली नाही. कोरोना काळामध्ये कोणते भांडे बनविणारी, कोणती खतं बनविणारी, कोणती काही फॅक्टरी याची कामाला आली नाही. तर कोरोना काळामध्ये कामाला आला तो फक्त माझा शेतकरी कामाला आला. कारण सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्या होत्या, फक्त एकच फॅक्टरी चालू होती, ती म्हणजे शेती.
आणि या शेतीमधून जे उत्पन्न मिळत होतं त्यावेळेस कळालं की शेतकऱ्याला की बाबा आपण देश जगू शकतो, आपण देश चालवू शकतो. मग या शेतकऱ्याच्या मालाला भाव देता वेळेस हेच शासन का ठरवत नाही की बाबा MSP नुसार यांना भाव का देत नाही. आपण सोयाबीनचे शेतकरी सर्वाधिक आहोत. आपण पाहतोय की जवळपास 5,052 का 51 काहीतरी MSP निघाली सोयाबीनची आणि आपला सोयाबीन 3,000 खरेदी होती. का होतंय? आपण जाऊन तिथं त्या व्यापाऱ्याला सुद्धा उठाणं आणलं पाहिजे, कारण हेच लोक घेतात आणि सरकारी काठ्यावर सोयाबीन विकतात त्या भावामध्ये. 3,000 आपल्याकडून घ्यायचे आणि 52 मध्ये सोयाबीन यायनं तिथं नेऊन विकायचं आणि त्याला सुद्धा आपण जबाबदार आहोत, कारण आपलं बिचारी तिथं असतंय. आपल्यापैकीच काही लोक शेतकरी त्याला 7/12 देतात, कारण तिथं 7/12 असल्याशिवाय होत नाही. मग आपण 7/12 आपली तिथं का नोंदीत नाहीत? आता तर जवळपास प्रत्येक घरामध्ये शिकलेले आहेत, प्रत्येक घरामध्ये एज्युकेटेड लोक आहेत. 10वी असेल, 12वी असेल, कोणी ग्रॅज्युएशन असेल, कोणी पोस्ट ग्रॅज्युएट असेल, प्रत्येक घरामध्ये आहे. मग आपण या गोष्टी का करत नाही? कारण काय झालेलं आहे, आपल्याला पण कुठंतरी आपण अडचणीत अडकलेलो असतो. अडचणीत का अडकलेलो असतो? कारण आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं कोणतंही सरकार असो, कोणीही आमदार असो, कोणीही खासदार असो, आता या 2019 पासून तर आपण पाहत आलोय की कधी कोणाचं सरकार येईल, कधी कोणाचं सरकार पडेल, कोणता आमदार कोणीकडे जाईल, कोणता आमदार कोणीकडे जाईल. याच्यासाठी यायचं फक्त एकच चालू आहे, फक्त पैसे कमवायचे. ना यायचं शेतकऱ्याकडे लक्ष आहे, ना यायचं सर्वसामान्य नागरिकाकडे लक्ष आहे, फक्त आणि फक्त पैसे कमवायचं. आता कृषी मंत्र्यासारखा माणूस जर सभागृहामध्ये रमी खेळत असेल तर आता मला तर वाटतंय कृषी मंत्री बहुतेक असं करेल की बाबा रमीवर काहीतरी पैसे येतील आणि त्या पैशातून शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल. मला असं वाटतंय बा, काय सांगावं. आणि त्या कृषी मंत्र्याने एकदा ऑनलाईन एखाद्या तासाचं सेमिनार सुद्धा घ्यावं, बा रमीवर पैसे कसे शिकायचे, आम्ही शिकतील, बरं चांगलं तरी होईल आमचं बी. मग असे काही, आणि तेच तोच कृषी मंत्री याच्या पाठीमागच्या काळामध्ये जवळपास 8 ते 9 चुका त्या कृषी मंत्र्याने केल्या. आपला देश कृषी प्रधान आहे, शेतीवर चालतो. आपण अन्न खाल्याशिवाय आपलं पोट भरत नाही, तरी सुद्धा काय म्हणतो की वसाडगावची पाटीलकी मला दिली कृषी मंत्री पद. वसाडगाव म्हणतो तो शेतकऱ्याला. अरे शेतकऱ्याचं कर्ज माफ करायची जर वेळ आली तर हा म्हणतोय शेतकरी लग्नात पैसे खर्च करतो, शेतकरी इकडे तिकडे पैसे खर्च करतो आणि शेतकऱ्याला कर्ज भरायलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी फक्त आपण ऐकून घेतो म्हणून आहेत. याच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की याच्यानंतर जर एखादा चक्का जाम असेल, रास्ता रोको असेल, शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 होईपर्यंत कोणी थांबायचं नाही. याच्यापेक्षा 4 पटीनं 5 पटीनं लोक आपण रस्त्यावर आणू, एवढं बोलून थांबतो. जय जवान, जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या या शेतकरी चक्काजाम आंदोलनाला खासदार साहेबांचा पाठिंबा आहे. खासदार साहेबांचा पाठिंबा घेऊन शंतनुभाई जाधव आलेले आहेत, ते आपले 2 मिनिटं मध्ये बनवून व्यक्त करतील. गांडू सरकारचं करायचं काय, गांडू सरकारचं करायचं काय. या शेतकरी चक्काजामला खासदार संजय जाधव यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा राहील आणि या देवेंद्र मंत्री कृषी मंत्री या सभागृहात रम्मी खेळत आहेत. इथं शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्यांचे मंत्री सभागृहात रम्मी खेळायलेत. या संदर्भात शेतकऱ्यांना पण त्यांची चांगली दखल घेतली. पुढच्या निवडणुकीत आपण पण दाखवून देऊ त्यांना जर शेतकरी कर्जमाफी केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन परभणी जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात छेडण्यात येईल, अशी ग्वाही व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. खासदार साहेबांचा पाठिंबा आपल्याला आंदोलनाला भेटला आहे. यानंतर प्रहार तालुक्याचे अध्यक्ष शिवार सोनटके आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांना राम राम. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्याची 7/12 कोरी कोण म्हणतंय देत नाही. आम्हाला अपेक्षा नव्हती एवढे शेतकरी येतील म्हणून. अरे पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्याला लाजा वाटाय पाहिजे. तुम्हाला लाजा वाटाय पाहिजे म्हणजे मी का म्हणतो तुम्हाला कळालं का?
अहो गावोगाव आम्ही आज तुमच्या 10 दिवस झालं तुमच्या गावोगाव फिरवल्या. शेतकऱ्याचं कर्ज काय आमच्या जे लोक फिरणार होते त्याचं कर्ज माफ होणार नव्हतं. पूर्णा तालुक्यातून अख्ख्या महाराष्ट्राचं कर्ज माफ होणार होतं. मला सांगा या ठिकाणी शेतकरी किती आले तर? आणि कोणी म्हणतंय पाणी पडतंय, कोणी म्हणाले पाणी पडाले, कोणी म्हणाले काय की करणार आहे. आणि ज्याला याचं ते हक्काचे माणसं आलेले आहेत याचं अभिनंदन करतो. पण जे घरी बसले तुम्हाला हक कशासाठी दिली का? आमच्या काय घरचे कार्यक्रम होते का? आमची काय स्वतःची सातबारा कमी होणार होती का? स्वतःच्या सातबाराला बोजा कमी होणार होता. पण याच्याकरता याच्या पुढे एकच सांगतो तालुक्यातील सर्व मंडळीला, शेतकरीचा विषय कोणता असो ते कोण्याही पक्षानं आंदोलन करो, जात भात पक्ष बाजूला ठेवून त्याने 100% रस्त्यावर यायला पाहिजे. अहो गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत ना. तुम्हाला फक्त संघर्ष करायचा आहे. तुमच्यावर कोणते गुन्हे दाखल होणार काय? शेवटी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतात. आपल्याला या ठिकाणी एकच सांगायचंय, पोलीस प्रशासनाचं व पत्रकार बांधवाचं आपल्याला 100% पाठिंबा आहे. 100% त्याच्या टाळ्या वाजवा द्यायचे. ठीक आहे. या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 24 तारखेला सन्माननीय बच्चू भाऊने जो चक्काजाम आंदोलन हे ठेवलेलं आहे, त्या आंदोलनासाठी पूर्णा तालुक्यातील विविध पक्षाचे व सर्व पक्षाचे 3 जण जर सोडले, 3 जण तुम्ही ओळखून घ्या, 3 जण जर सोडले तर सगळ्या संघटनेचा या चक्का जामला आंदोलनाला पाठिंबा आहे. तालुक्याच्या वतीने प्रहारच्या वतीने सर्वांचा अभिमान मानतो. त्यांना आम्हाला सर्वांना पाठिंबा दिला व बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. मित्र हो, चक्काजाम आंदोलन करायची काय वेळ आली आहे तुम्हाला माहित आहे का? गेल्या वेळेस ज्यावेळेस आपल्या घरला इलेक्शनसाठी मतदान मागायला आलेले होते त्यावेळेस त्याने एक आश्वासन दिलेलं होतं, तुम्ही आम्हाला मतदान द्या, आम्ही तुमचा 7-12 कोरा 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 करू. बरोबर आहे ना? आपण काय म्हणाल्या, तुम्ही जे आश्वासन दिलं होतं, आम्हाला जे जेवायचं आव्हान दिलेलं होतं त्या निमित्तानं तुम्ही आम्हाला आता जेवू घाला म्हणजे आमचा 7-12 कोरा करा. बाकी आमचं दुसरं काही म्हणणं नाही. आमचा फक्त 7-12 कोरा करून द्या. मला सांगा, उद्योगपतीचे जे काही व्याज असतील, त्याचे मुद्दल असतील, त्याला जे काही कर्ज दिलेले आहे ते तुम्ही ते माफ करता, मग शेतकऱ्याचा 7-12 का कोरा होत नाही? मग शेतकऱ्याला 7-12 कोरा करण्यासाठी तुम्हाला लागालेच किती पैसे? तुम्ही समृद्धी महामार्गाला मान्यता देता, तुम्ही शक्तीपीठाला मान्यता देता. अहो शक्तीपीठ तर आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे. शक्तीपीठाचे अर्धे जरी पैसे जरी वापरले तर शेतकऱ्याचा 7-12 कोरा होत आहे. आपल्या तालुक्यानं कोणी शक्तीपीठासाठी मागणी केली का माझा जमीन जावा म्हणून? समृद्धी महामार्गासाठी कोणी मागणी केली का माझी जमीन जावा म्हणून? मग मला सांगा, जे काय आपल्याला जे काही वस्तू पाहिजे नाही ते आपल्याला लादल्या जातील का? तर या हरामखोराचे जावाई मेवणे सासरे जावाई हे गुत्तेदार होते, गुत्तेदारी करणार आणि आपल्या जमिनी घेऊन त्याचा व्यवसाय करणार. मग याच्यासाठी माझा एकच जाहीर निषेध करतो या सरकारचा. त्याच्यानंतर हा हरामखोर कृषी मंत्री, अहो त्याला लास्ट वाटा जीवाला, रमी खेळत बसतो आणि रमी खेळायची असली तर एका हॉटेलमध्ये जाय, रमी खेळ, पोलीसवाले तुला अटक करतील. तू कोण्या ठिकाणी रमी खेळतो त्या जीवाला लास्ट वाटाव. ज्या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याविषयी कोणते तरी प्रश्न मांडायचे, तुला भले कर्जमाफी द्यायचा नसलं तर दुसरा एखादा मुद्दा जाहीर करायचा होता, आमच्या खतावरली सबसिडी माफ करायचा होता, शेतकऱ्याला विविध काही योजना असल्या त्याची मान्यता तुम्ही द्यायला पाहिजे होती. तुम्हाला आम्ही काय कर्जमाफीच मागायल्यासाठी कृषी मंत्री ठरवलं काय? नाही. बक्कळ अशा काही योजना की शेतकऱ्याला त्यानं मंजूर करायला पाहिजे होती, पण नाही, त्यानं केलेलं नाही. त्याचा पहिले प्रथम जाहीर निषेध करू. मग दुधाळ जनावरचा बरेचसे असे काही मुद्दे आहेत, मात्र ते उपस्थित करायचे नाहीत ना. या सरकारला आपल्यामध्ये भांडण लावायचं, जे काय महत्वाचा मुद्दा आहे त्याला बाजूला सारायचं आणि आपापला वाद चालू द्यायचा. पण हे महाराष्ट्रातला शेतकरी अजिबात खपून घेणार. माझं म्हणणं एकच येत आहे, ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग आपल्या तालुक्याला पाहिजे नव्हता, शक्तीपीठ पाहिजे नव्हतं, माझा एकच मुद्दा, या ठिकाणी जे कॅम्प झालेला आहे पूर्णा तालुक्यामध्ये, या ठिकाणी समृद्धीचा कॅम्प झालेला आहे. या ठिकाणी मला इमानदारी सांगा का आपल्या तालुक्यातले किती लोक इथं कामाला? कोण कामाला आहे? काय जेसीबी वाला घेतला, टिप्परवाला घेतला, ट्रॅक्टरवाला घेतला, हमाल घेतला, कोणता वॉचमॅन घेतला, कोणतरी घेतले का? मग इथं लोक कोणते कामं करायले? तालुका माझा, जमीन माझी, सगळं काही माझं असताना इथं दुसरे लोक कामं करायले. मग हे भाड खाऊ लोक काय झोपी गेले का सांगा ना?
वरच्या लेवलचे जे राष्ट्रीय पक्षाचे असतील किंवा या सरकारमध्ये असतील त्या लोकांना एवढा तरी विचार करायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण एवढा मोठा प्रोजेक्ट केला, त्या ठिकाणच्या लेकरायला तिथल्या बाळाला रोजगार दिलेला आहे का सांगा मला. मग आम्हाला सांगा हे कॅम्प बंद होऊ नये तर काय व्हावं, बंद करायला पाहिजे की नाही असा कॅम्प. शेतकऱ्यांना सगळ्यांना जर एकजुटीने आलं तर 100% कॅम्प बंद होत आहे. कितीतरी हजारो आपले शेतकऱ्याचे लेकरं तिथं कामाला लागतील, कोणाचं ट्रॅक्टर लागेल, काय लागायच्या ते वस्तू लागतील. पण आता सांगा हे सगळ्या तुम्ही इथं 20 वाहनं उभी आहेत, सगळ्यावर युपी लिवलेलं, मध्य प्रदेश पासिंग लिवलेली. मग मला सांगा हे कुठले वाहनं आले, महाराष्ट्रातलं वाहन इथं एकतर एका सांगा. मग याच्यावर कोणतरी आवाज उठवायला पाहिजे की नाही, याच्यावर सगळ्यांना बोललं पाहिजे. याच्यावर सगळ्यांना तहसीलदार साहेबाला, आपल्या आमदार साहेबाला किंवा कलेक्टर साहेबाला याच्यावर चर्चा करून कुठंतरी काय करायला पाहिजे. अहो कमिशन भेटलं म्हणजे हे काही खूप खाता लोक शेतकऱ्याचे लेकर अजिबात घेत नाहीत. कमिशनवर चालणारे दलाल होते आणि आपल्यापैकी काही दलाल होते याच्या पाठीमागे आपला संघर्ष करून कुठेतरी आपले लोक एक झाले. भविष्यामध्ये एक सांगतो, प्रहारच्या वतीने या कारखान्यावर एक भव्य दिव्य सगळ्याच्या पाठिंब्याने एक न्याय मोर्चा करण्यात गेलं पाहिजे. आम्हाला काय आमच्या स्वतःचे वाहनं लावायचे, स्वतःचे लेकरं घ्यायचे नाही. फक्त माझ्या तालुक्यातला इथं कोणतरी बांधव कामाला झाला, बाकी आमची काही आशा नाही. काल आडगावचं एक मॅटर होतं, एक आपल्या इथं समजू या रेल्वेचा हे व्हायला बायपास व्हायला, काय गरज आहे बायपासची सांगा. जे काय आपले पुणेच्या ठिकाणी रेल्वेचे प्रोजेक्ट होते, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले जे होते ना अगोदर ते अशोकराव चव्हाण सगळे काय प्रोजेक्ट नांदेडला दिले. इथं पूर्णच्या बस स्टँडला काय फक्त तुम्ही एवढा लोटा घेऊन जाऊ शकता, एवढा लोटा घेऊन जाऊ शकता, एवढीच तिथं जागा शिल्लक राहिली. कोणता प्रोजेक्ट आहे सांगा या ठिकाणी. मग मला सांगा आडगावच्या या बऱ्याचशा शेतकऱ्याची जमीन झाली, त्याला बायपास अजिबात फायदे नाही. फक्त यायच्या की नाही टक्केवारीसाठी हे या शेतकऱ्यावर लादलेला प्रश्न आहे. या शेतकऱ्याची जमीन फायदे नाही. आता त्या शेतकऱ्यांना काय जीव द्यायचा का माझी जमीन तुला फायदे नाही म्हणून. कुठंतरी या तालुक्यानं संघर्ष केला पाहिजे. ठीक आहे, असे काय बरेचसे तालुक्यामध्ये मुद्दे आहेत. सन्माननीय बच्चूभाऊचा एक मुद्दा आहे, शेतकऱ्याची जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत एकजुटीने एका जीवानं संघर्ष करीत राहणार. सन्माननीय बच्चूभाऊने 7 दिवस सतत उपोषण केलं. त्या उपोषणामध्ये सन्माननीय बावनकुळे साहेब आले आणि त्याने सांगितलं की तुमची 7-12 साहेब आम्ही कोरी करून तुम्ही आश्वासन पाठीमागे घ्या. केलं का त्यानं 7-12 कोरी? आधी कमिटी सुद्धा दाखल केली नाही, केली नाही. याच्यानंतर सन्माननीय बच्चूभाऊनं काय केलं, पायी 137 किलोमीटर यात्रा काढली. त्या यात्रेमध्ये सुद्धा त्याला आश्वासन दिलं तुमची 7-12 कोरी करून. अरे लबाड लांडगे हो तुम्ही, लबाड तरी किती बोलता, हे तुमचं तुम्हालाच करण्यात आलं. आपण रात्री काय बोलल्या, सकाळी काय बोलाले. मग याच्याकरता एक दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो शेतकरी बांधव आहे माझा. शेतकरी बांधवाला जो आपण पेरणी करतो, पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामं MRGS मध्ये घेणे. MRGS मध्ये घेण्याचा अर्थ एकच आहे की ज्या शेतामध्ये जो शेतकरी माझा माय बाप बहीण जो कोणी काम करताय त्याच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे पडले पाहिजे. पेरणी ते कापणी. आम्हाला तुमच्या हमी भावाची गरज नाही, आम्हाला तुमच्या काच्यात गरज नाही. फक्त ते पेरणी ते कापणीचा जरी मुद्दा बच्चूभाऊचा एक जरी सरकारनं जरी मंजूर केला तरी शेतकऱ्याच्या अकाउंटला 40 ते 50 हजार रुपये त्या अकाउंटला गरज नाही आपल्याला तुमच्या याची. अहो तुम्ही द्याल्याच काय, तुमच्याकडून अपेक्षा तरी काय करायला, तुम्ही काय करणार आहात. तुम्ही वरच्या लेवलनं प्रशासनावर दबाव टाकणार, पोलीस यंत्रणेवर दबाव टाकणार. जो कोणी असा आमच्यासारखा कार्यकर्ता बोलता त्याची ईडी लावणार किंवा त्याला मदत टाकणार. दुसरे याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता. फक्त दबाव यंत्र चालू आहे. तुमच्यापाशी पैशाचा माज आलेला आहे, दुसरं काय नाही. जो कोणी पैशाचा माज आलाय त्याची 100% पायली भरली जाते. हा दुसरा एक प्रश्न, जो आपला बांधव एका संस्था चालकाला टीसी मागायला गेलता, फक्त माझ्या लेकराची टीसी वापरते आणि त्याचा प्रश्न किती होता, फक्त 3000 रुपये होते त्या संस्था चालकाकडे. अहो ते मला कोट्यावधीचा माणूस 3000साठी एका माणसाचा आत्महत्या केली, लाजिरवाणी गोष्ट पाहिजे. अहो 3000साठी तुम्ही एवढा मोठा मुद्दा एका माणसाला मारता. आज तुझी संस्था आहे, त्या पालकाला किंवा त्या लेकराला तुझ्या जर संस्थेमध्ये शिकायचं नसलं तर त्या पालकाला अधिकार नाही का मला टीसी दे वापस म्हणायचा. त्यानं फी भरलेली त्याला अधिकार नाही का पैसे वापस मागायचा. मग तुम्ही लाता बुक्या घालून जर मारता आणि ते बी पत्नी सहित, आणि तुमची गुंडगिरी झाली नाही तर काय झाली सांगा ना. ठीक आहे, आपल्या पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करता की त्याला 100% पाठलाग करून त्या हरामखोराला पकडलेला आहे.
आता कोर्टामध्ये मॅटर आहे, जे योग्य ते कारवाई होईल त्याच्यावर होणार आहे, त्याचा विषय नाही. पण अशा तालुक्यामध्ये काही बरेचसे मुद्दे येतात, ते मुद्दे घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. शेतकरी सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. शेतकऱ्याचे मुद्दे शासनापर्यंत जावे व शासनाने या कर्जमाफीची दखल घ्यावी एवढीच मी विनंती करतो. माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटीचा जय असो. शेतकरी एकजुटीचा जय असो. सर्वांनी मुठी हातात धरून म्हणा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालाच पाहिजे. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्व शेतकऱ्यांना फक्त 5 मिनिटं थांबा. आपल्याला उठायचं आहे, फक्त 5 मिनिटं थांबा. निवेदन द्यायचंय, सर्वांनी इथंच थांबा 5 मिनिटं. या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या चक्का जाम आंदोलनासाठी पूर्ण तालुक्याच्या वतीने इथं उपस्थित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मी माझा दंडवत करतो. आज आपण इथं जमण्याचं एकमेव कारण आहे त्या खोटारड्या सरकारला जागा करण्यासाठी. म्हणतात ना, झोपलेल्याला जागा करता येतं, पण झोपेचा सोंग घेणाऱ्याला जागा करता येत नाही. हा फडणवीस म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण यांनी काय केलंय, विधानसभेच्या अगोदर आपल्याला काय म्हटले, कोणाचं बी सरकार हो, सर्वांनी खाली बसा, 10 मिनिटांमध्ये उठणार आहे. 10 मिनिटात बोलू द्या सर. बोला 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 बसा तुम्ही, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, बसा, बसा. बरं, इथं कोणाला बँकेमध्ये कोणी ऍडजस्ट करता बरं म्हणून तर कोणी त्याचा भरायचा नाही. कोणी सोसायटी भरायची नाही. शेतकऱ्यांची व्यथा म्हणताना फक्त येतंय इथं फक्त प्रशासन आणि म्हणतंय चला चला झालं 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 झालं. का झालं? कारण की शेतकऱ्याचं दुःख आणि दर्द कोणी ऐकणार आहे तर पैदा झाला नाही, फक्त पैदा झाला बच्चूभाऊ कडू आणि त्याचा सुद्धा हे शेतकरी ऐकणार आहे. या शासनाला फक्त एकमेव सांगू शकतो, तर साहेब 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 हा शेतकरी शेतामध्ये जर एखादा आपली नाग आल्याने हलवा पडतो लवकरात
लाईव्ह चाललंय लाईव्ह. ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡ್ ಅಂತ ಆಗಿರೋದು चहा पाणी घेऊन गेला कोण कोण आहे म्हणलं घरचे पण चहा पाणी घेऊन गेले असेल संपलं की 10-15 लगेच चहा पाणी घेऊन गेले असेल एवढा मोठा बाजूला काय हा इथेशिवाय राहू शकत नाही का म्हणजे बसत नाही ना मोबाईल थांबवा
तिकडून काढलं होतं ना, आता ते काय करायचं, इकडून काढायचं तिकडे रस्त्यावर का करतो व्हिडिओ. आज कशी पुरुषी नाही 100% करतो. वर काढला होता ना, आता काय करायचं, तर ट्रेन पट्टीवर जायचं तिथल्या बाजूच्या तिकडे जात ना, उत्तरेकडे जाणार. सेम कंडिशन आजवर जातो सटक. थांबा की साहेब घ्या की मला. अच्छा नाही का सिंगम 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 आले आले. नाही स्टारवाले कधीच येत नसतात आपल्याकडं. छोटे कर्मचारी जास्त येतात. स्टारवाल्याकडे गर्दी असते ना, आपल्याकडे प्राधान्य जास्त आहे छोट्या कर्मचाऱ्याला. लाईव्ह चालू आहे. पूर्ण आपल्याला महाराष्ट्र पाहत आहे. आज हे आंदोलन तुमचं स्थगित झालं. या आंदोलनाचा काय मुख्य उद्देश होता? आंदोलनाचा सगळ्यात मोठा मुख्य उद्देश असा होता की शेतकऱ्याची सातबारा कोरी झाली पाहिजे. याच्यासाठी झाली पाहिजे की तुम्ही आश्वासन दिल्यामुळं, सरकारने आश्वासन दिल्यामुळं सातबारा कोरी झाली पाहिजे. आंदोलनाचा हा मुख्य उद्देश होता. दुसरा उद्देश असा होता की शेतकऱ्याच्या पेरणीपासून कापणीपर्यंत जे काही शेतकऱ्याला खर्च लागेल तो सगळा खर्च MRGS मार्फत घेण्यात यावा आणि शेतकऱ्याचा लागत खर्च कमी करावा. याच्यासाठी होतं. दिव्यांगाला शेतकऱ्याने 1000 रुपये वाढवले, शेतकऱ्याचं अभिनंदन आहे. पण इतर राज्यामध्ये दिव्यांगांना 4-4 हजार मिळतात, तर महाराष्ट्र सारखं प्रगत राज्य असून या राज्यामध्ये कमी का मिळतात? दिव्यांगांना सुद्धा इथं 6000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, ही एक प्रमुख मागणी होती. मेंढपाळांना चरई जी असती, पावसाळ्यामध्ये चरईची अडचण येते, त्या चरईच्या अडचणीच्या सोडवावा आणि मेंढपाळांना चरई उपलब्ध करून द्यावी. याच्यासाठी हे आंदोलन होतं. मच्छीमारांना योग्य भाव मिळावा किंवा मच्छीमारांना घरकुल योजना असेल, मच्छीमारांना विविध योजना असतील, त्याच्यासाठी देखील हे आंदोलन होतं.
हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्राभर आज पेटलं होतं. आज आपण पाहतोय की पूर्णा या ठिकाणी देखील जवळपास 5-5 किलोमीटर चक्काजाम, 5-5 किलोमीटर वाहनांच्या लाईन लागल्या होत्या. आज प्रहारतर्फे हे आंदोलन होतं. जर आपल्या या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापुढे आपली काय भूमिका राहील? प्रहारच्या वतीने हे आंदोलन होतं. या आंदोलनाला तालुक्याच्या वतीने सर्व विविध पक्षाचा पाठिंबा होता आणि भविष्यामध्ये जर शासनानं ही कर्जमाफीची योजना जर मान्य नाही केली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन बच्चू भाऊ मंत्रालयावर विविध पक्षाचे व विविध संघटनेचे ट्रॅक्टर आंदोलन काढून अख्खी मुंबई जाम करणार आहे. आज जेवढ्या संख्येने शेतकरी आले होते यावर आपण नाराज आहेत का? शक्यच नाही. अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी जागृत झालेला आहे. आपल्या भाषणातून थोडा राग व्यक्त झाला होता लोकसंख्या कमी असल्यामुळे. अख्खा महाराष्ट्र जागृत झालेला. या लबाड लांडग्यानं जे आश्वासन दिलेलं होतं, शेतकऱ्याला जर कोणी म्हणत असेल जेवाय या उपाशी मारित असेल तर जेवाय सांगणाऱ्याला नाही खेळणं मारणं गेलं तर मग म्हणत. आज आपले आंदोलन नियोजित वेळेच्या थोडा अगोदर सुरू झाल्यामुळे सुरुवातीला थोडी संख्या कमी होती, नंतर संख्या ही खूप अपेक्षेपेक्षा जास्त आली होती. ओके. आणि पूर्ण शेतकऱ्यांचं समर्थन भेटलं. या आंदोलनावर प्रहार तालुका संघटन समाधानी आहे. लाईव्ह प्रेक्षकांना काय मेसेज देणार आपण? याच्यानंतर जर शेतकऱ्याची कर्जमाफी विविध जे बच्चू भाऊने 13 मुद्दे मांडलेले, ते 13 मुद्दे जर शासनानं जर मान्य नाही केले तर याच्यापेक्षा हे तीव्र आंदोलन तालुक्याच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने छेडल्या जाणार आहे. यापैकी अजून कोणाला आपल्या भूमिका मांडायच्यात का? शेतकऱ्याच्या ही टॅगलाईनच होती या आंदोलनाची की मतं कोणालाही द्या पण शेतकऱ्यासाठी एक व्हा आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून घ्या. हे मी तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून जेवढे शेतकरी पाहत असतील, जेवढे विविध पक्षाचे पदाधिकारी शेतकरी असतील, कारण आमदार खासदार सगळे म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचे पोरं, त्याला सुद्धा सांगायलो की या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा. एमआरजीएस अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना व्यक्ती लाभाच्या योजना दिल्या जातात तर जे कुशल पेमेंट असतं, ते कुशल पेमेंट जे रस्त्याचे कामं करतात, जे काही गुत्तेदारी करतात अशांना कुशल पेमेंट भेटायला आणि शेतकऱ्याचे 4-4 वर्षापासून कुशलचे जे पैसे काय ते पेंडिंग आहेत, हा पण मुद्दा या ठिकाणी होता. कारण विहिरीचं कुशल असेल, फळबागेचं कुशल असेल, 4-4 वर्षापासून कुशलचे पैसे शेतकऱ्याला नाही भेटले, पण जे रस्त्याचे कामं करतात त्यांना 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये कुशल पेमेंट भेटते. या संघटने या आंदोलनामध्ये ज्या विविध पक्षाने पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब यांचा पण पूर्णपणे पाठिंबा होता व त्याचे पुतणे यांनी पण पाठिंबा देऊन आम्हाला, आमच्या संघटनेला पाठिंबा दिलेला आहे. दादा, शासन काय म्हणते माहितीये का? शेतकऱ्याचं कर्जमाफ करायला आमच्याकडे पैसा नाही. ठीक आहे, पण यांना शासनाला आणि या शासनाच्या आमदाराला राहण्यासाठी घर करायचं म्हणलं नवीन मजाक नाही करत 7 आणि 8 हजार कोटी लगेच मंजूर करून घेतात हरामी. सोबत काय केलं यांनी? शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोय, कोणताच महामार्ग नको. आम्ही मागितलाय का तुम्हाला? नाही मागितलाय. शक्तीपीठ महामार्गाला ह्या अधिवेशनामध्ये 20,000 कोटी मंजूर करून घेतले. शेतकऱ्याचं कर्ज आहेच किंवा 17-18 हजार कोटी. का? कारण की मागच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जवळपास 28,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं. मग आता शेतकरी काय हमेशा कर्जच काढत बसते का? नाही, लागल तर कर्ज काढते. म्हणून आता होतेच किती 17 ते 18,000 कोटी कर्ज होतं. म्हणजे ह्या शक्तीपीठ महामार्गाचं ह्या अधिवेशनाच्या वेळेस दुसऱ्या अधिवेशनात जरी बजेट काढलं असतं तरी शासन 4,000 कोटीनं फायद्यात राहिलं असतं. पण यांना काय करायचंय? यांना फक्त शेतकऱ्याला रडवायचंय. शेतकऱ्याला यांच्या मताचा, शेतकऱ्याच्या मताचा यांना वापर करून घ्यायचा आहे. कारण त्यांना माहिती आहे शेतकरी का जातीचा नाही, शेतकरी विविध जातीचा आहे, शेतकरी विविध धर्माचा आहे, शेतकरी का पक्षाचा नाही. आणि शेतकऱ्याला फक्त राजा म्हणतात. शेतकरी फुकतो, शेतकरी भोळा आहे. कारण की सुशिक्षित व्यक्ती कधी शेती करत नाही. आणि एकदा सुशिक्षित व्यक्ती शेती करायची भेट घेतली ना तर शासनाला सळूपिपळ करून सोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून शासनाला माझी एकच विनंती आहे, तुम्ही जे आश्वासन दिलं होतं, आश्वासन म्हणजे काय हो साहेब? तुम्ही जाहीरनाम्यात दिले. आम्ही जर माननीय राज्यपालाकडून जर तुम्हाला सुप्रीम कोर्टात खेचलं ना तर तुमचं सरकारच बरखास्त होते. का? कारण जाहीरनाम्यामधल्या ज्या मुद्द्या तुम्हाला करायच्या त्या मुद्दे तुम्हाला कंप्लीट करावं लागतं असं संविधानामध्ये लिहिलेलं आहे. पण तरी तुम्ही काय करता? मी कसं करून, माझ्याकडे पैसाच नाही. ते असं नाही जमणार ना शासन. तर तुम्ही आमच्या वेळेस आता तुमची स्थानिक स्वराज्य संस्था जवळच आहे, तेव्हा कसं होणार आहे? तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहेत? आम्ही करून तुम्हाला नांगर देऊ, आम्ही तुम्हाला फवारा देऊ. कशाला? तुमच्या ढुंगणात फवारा घालायचा काय? तुमचे फवारायचे तोंड होय. टरबूज आमच्याकडे स्वस्त होतं, मजाक नाही करत, जनावर बी खात नाही त्याला. आणि तसं तुझं नाव आहे आणि तसं तू आहेस. मला तुझ्या वागण्यावरून तुझ्या गुणावर जायचं नाही. जसं तुम्ही बोलला होता
की आम्ही तुमचा 7/12 कोरा 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 करू. तसा आमचा 7/12 कोरा कोरा नाही. पुन्हा आलेच ना तुम्ही, पुन्हा कसे बी आले आम्हाला माहिती. एकदा आमच्या बहिणींना घेऊन आले, एकदा तुम्ही मतदान काय म्हणतात ते डबल करून आले. 1 कोटी महाराष्ट्रामध्ये मतदान वाढवले 4 महिन्यामध्ये. लोकसभेला मतदानाचा आकडा कमी होता आणि विधानसभेला 1 कोटीचा आकडा झाला. त्या 1 कोटीच्या जीवावर तुम्ही निवडून आले. का? कारण तुम्हाला शासनामध्ये सत्तेमध्ये याचे. सत्तेची एवढी मस्ती काय कामाची नाही साहेब. शेतकरी नाही का मजाक नाही करत. शेतकरी रुमण्यानं एका ठाक्यामध्ये असली नाग मारते. या रमी खेळण्याला रुमण्यानं मारायला जास्त वेळ लागणार नाही, एवढीच आम्ही विनंती करतो. आणि लवकरात लवकर आमचं आजचे दिन आले नाही का? आजच्या दिनचा नारा, आजचे दिन आले असते तर शेतकऱ्याला कर्ज घ्यायची गरजच पडली होती. शेतकऱ्याने आजच्या दिनच्या नाऱ्यावर तर खूप लोक समाधानी झाले होते. दादा सांगू काय, आजचे दिन फक्त आमच्या राजाच्या काळातच होते. आमच्या राजाच्या काळात शेतकऱ्याच्या दाटाला हात लावायची सावकाराची हिंमत झाली नव्हती. एका सावकाराला हात लावला होता, त्याचे हात तोडले होते. पण कसला आमचं राज्य? हे फक्त म्हणतात की स्वराज्य आणि सुराज्य आणू. काही नाही. अहो आम्ही पेशवाई आली तेव्हा असं झालं सुरू, आणि आता पुन्हा तेच करणार आहेत. आता आम्ही किती वेळेस, आता कसं झालं यांचं त्यांना माहिती आहे, शेतकरी एक येत नाही. पण त्यांना हे कळत नाही. जर शेतकरी एक झाला ना, ते दिल्लीमधले 3 काळे कायदे त्यांनी पारित केले होते सत्तेच्या जोरावरती. तिथला शेतकरी एक झाला आणि त्यांना ते 3 काळे कायदे वापस घ्यावं लागले. हे बी त्यांनी लक्षात ठेवावं. आणि एवढंच म्हणतोय, लवकरात लवकर आमची कर्जमाफी जर नाही केली ना, तुम्ही सांगितलं आश्वासन, तर आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. ठीक आहे.